भुसावळ नगरीतच लक्झरी बंगलोज नाहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम व सुनियोजित लक्झरी साईज बंगलोज कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन, प्लॉटच्या अगदी समोरच पीव्हीसी पाईपलाईन, कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक डीपी व स्ट्रीट लाईट, चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोसाठी आजच संपर्क साधा। आमचा संपर्क क्रमांक आहे 9226890979। आपण तुम्ही व्हेरीफाय करायचं बोलू का नाही तुम्ही हे आमच्या ताई गायत्री चेतन मंडाळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत। आता तर निवडणुकीच्या आधीतून नगराध्यक्ष आहेत। यांच्या कास्ट सर्टिफिकेटसाठी आम्हाला व्हेरिफिकेशनसाठी साधारणतः 4 वेळा बोलवलं होतं। आम्ही 4 वेळा झालो। प्रत्येक वेळेस आम्ही आल्यावर आम्हाला 2-2, 3-3 तास वाट पाहावं लागली। त्याचा आम्हाला काही रागरोष नाही। आम्ही कधी तुमच्यावर काही क्लेम केला नाही किंवा ब्लेम केला नाही। आम्हाला ते करायचं पण नाही। आमचं म्हणणं असं आहे की ज्या व्यक्तीने हा अर्ज तुमच्याकडे टाकला, ज्याचं नाव संजय भागवत आहे, तो व्यक्ती अजूनही या फील्डमध्ये कधी हजर झालेला नाही आणि त्याचा अर्ज जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर वाचला तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की आम्हाला नकला मिळाला। बरं, त्याने आम्हाला जो तुमच्या माध्यमातून आम्हाला जे पत्र मिळालं त्या पत्रामध्ये आम्हाला असं त्याचा अर्ज आलेला होता। त्या अर्जामध्ये त्यांनी स्पष्ट असं केलं की आम्हाला नकला मिळाव्या असं त्यांनी अर्ज केलेला आहे। पण आम्हाला दरवेळेस असं म्हटलं गेलं की तुम्ही मूळ कागदपत्र दाखवा। जर संबंधित व्यक्ती जर नकला मागतोय तर आम्हाला मूळ कागदपत्रासाठी का आग्रह धरला जातो याचं आम्हाला उत्तर हवं आहे। त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की आम्ही निवडणूक लढताना जेव्हा सीओ साहेबांकडे किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज केला की आम्हाला हे जातीचं प्रमाणपत्र जे मिळालं ते आम्हाला व्हॅलिड करायचं आहे, तर त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव सादर केला संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला। त्यांनी आम्हाला एक शिफारस पत्र दिलं आणि त्या शिफारस पत्राच्या माध्यमातून आम्हाला एक 15चं सर्टिफिकेट दिलं आणि दिलेला प्रस्ताव त्यांनी एक कॉपी त्यांच्याकडे ठेवली, झेरॉक्स कॉपी, आणि एक आम्हाला दिली की हा प्रस्ताव घेऊन तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी समिती जी आहे जवळ त्यांच्याकडे जा। आम्ही तिथं सादर केला, त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी ओके केला आणि तेव्हा आम्हाला टोकन दिलं आणि टोकन दिल्यानंतर आम्ही ते सबमिट केलं आणि आम्ही निवडणुकीला पुढे सामोरे गेलो आणि निवडणूक आम्ही जिंकलो। जिंकल्यानंतर आज आम्हाला तारीख दिली गेली की तुम्ही आज या ठिकाणी हजर राहा। आमचं म्हणणं असं आहे की जर संबंधित व्यक्ती अर्जदार किंवा तक्रारदार जर नकला मागतोय तर आम्हाला मूळ कागदपत्र का मागितले जातं। त्याच्यानंतर प्रस्ताव ऑलरेडी आम्ही पूर्ण कागदपत्रासहित झेरॉक्ससहित तुमच्याकडे दिलेला आहे, तरी सुद्धा आमच्याकडे या कागदाची का आवश्यकता होती तुम्हाला आम्हाला याचं उत्तर हवं। त्याच्यानंतर जर कास्ट व्हॅलिडिटी समिती यांनी जर जळगाव या माध्यमातून जर तुमच्याकडे काही पत्र आलं असेल की यांनी जो प्रस्ताव सादर केलेला आहे आणि तो प्रस्ताव आमच्याकडे तुम्ही व्हेरीफाय करून पाठवा किंवा त्यांचे कागदपत्र तपासून तुम्ही पाठवा असं तुम्हाला पत्र मिळालं आहे। कारण ही प्रक्रिया निवडून आल्यानंतर जो उमेदवार निवडून येतो तो उमेदवार
निवडून आल्यानंतर त्याच्याच कागदपत्राचे व्हेरिफिकेशन होतं असं आमचं एक व्हॅलिडिटी प्रमाणपत्र समिती जी आहे त्याच्याकडून असं माहिती मिळाली आहे की जो उमेदवार निवडून येईल तोच उमेदवार आम्ही त्याचीच व्हेरीफाय करून आणि त्याचंच हे करू. तर तसं पत्र तुम्हाला मिळालं आहे का? त्या पत्र मिळालं असेल तर आम्ही सगळ्या गोष्टी ऑलरेडी जर प्रस्ताव तिकडे सादर आहे तर मग या गोष्टी तुम्हाला मागायची गरज नाही, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी 3 समित्या असतात. एक पोलीस व्हेरिफिकेशन समिती असते, एक 3 अध्यक्ष समिती सचिव यांची समिती असते आणि तिसरी एक पोस्टल समिती असते जी ऑटोमॅटिक तिथून पोस्टाच्या माध्यमातून किंवा पत्रव्यवहार करून त्या शाळा किंवा त्या जे डॉक्युमेंट घेतले असतात त्यांच्याकडे ते पत्र घेऊन ऑलरेडी त्यांच्याकडे ते व्हेरीफाय करतात की हे कागदपत्र तुम्ही दिलेले आहेत का, आणि त्या कागदपत्राच्या आधारावर ते आम्हाला बोलून आमची हिअरिंग घेतात आणि आमची हिअरिंग घेऊन ते आम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र देतात. आमचे 3 उत्तर आहेत प्रश्न आहेत, त्याचे उत्तर आम्हाला पाहिजे. एक तर तक्रारदार 4 वेळेस हजर नाहीये आणि त्यांनी नकला मागितला तर आम्हाला मूळ कागदपत्राचे का आग्रह धरला जातो. तिसरा विषय की कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र समिती जी आहे वैधता समिती त्याच्याकडे ऑलरेडी प्रकरण सबमिट असताना आणि ते प्रकरण तुमच्या माध्यमातून गेले असता कारण त्याच्या नकला ऑलरेडी तुमच्याकडे दिल्या आहेत आम्ही, म्हणून आम्हाला काय असं वारंवार हे विचारलं जातं की तुम्ही मूळ कागदपत्र तिथं हजर व्हा. आता मॅडम निवडून आलेले आहेत आमच्या नगराध्यक्षा, ते अधिकृत आहेत. ज्या पद्धतीने शासनाचा GR म्हणतो त्या पद्धतीने त्यांचं सगळं प्रकरण कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र समितीच्या माध्यमातून या ठिकाणी घडेल आणि या ठिकाणी त्याचं व्हेरीफाय होणारच आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सत्य म्हणून आम्ही जिंकणारच आहोत. जर एखादी व्यक्ती कोणी असं जर म्हणत असेल की हे बोगस आहे तर तो हे ठरवू शकत नाही, जो तक्रारदार तो हे ठरवू शकत नाही, तो तुम्हाला कसं काय दोषी ठरवू शकतो, कारण तुमच्या माध्यमातून हे सर्टिफिकेट आम्हाला दिलं गेलं आहे. त्याचा क्लेम जर तो हे कागदपत्र बोगस आहे असं म्हणतो तर त्याचा क्लेम हा सर्वात पहिले तुमच्यावर जातो, त्याच्यानंतर आमच्यावर जातो. आमचं म्हणणं आहे की तो तुम्हाला दोषी ठरवतो आणि आम्हाला दोषी ठरवतो याचा त्याला अधिकार नाही आहे. त्यांनी मागितलेला नकला आम्ही तुम्हाला दिलेला आहे आणि संबंधित कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र समिती जी आहे वैधता समिती त्याच्याकडे सुद्धा दिलेलं आहे आणि तुम्हीच आम्हाला बंधायचं सर्टिफिकेट दिलं आहे, तुम्हीच आम्हाला शिफारस पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि तुमच्याच माध्यमातून आम्ही तिकडे गेलो. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की नकला मागितले, नकला ऑलरेडी तुमच्याकडे आहे. जर तो मूळ कागदपत्र मागितले असते त्याने तक्रार अर्जामध्ये तर आम्ही तुम्हाला मूळ कागदपत्र दाखवायला तयार आहोत, आमच्याकडे सगळं रेडी आहे. पण रीतसर अर्जाप्रमाणे जर गेलो तर त्यांनी जर नकला मागितला तर आम्हाला मूळ कागदपत्रासाठी आग्रह का धरला असं आम्हाला हेच समजत नाही. बाकी तुम्ही आहात, तुम्ही काय नाही करणार ते आम्हाला सांगा. मूळ कागदपत्र आणले सक्षम प्राधिकारी जे आहे सक्षम प्राधिकाऱ्याने जर सर्टिफिकेट दिलं असलं तरी ते मूळ कागदपत्र तुम्हाला मागवू शकतात. ऍक्ट प्रमाणे त्यांना अधिकार नाही आहे. अधिकारी सक्षम प्राधिकारी तुमचं सर्टिफिकेट देणार अधिकार आहे, परंतु संबंधित तक्रारदाराने जर नकलाचा विषय केला तर तुम्ही मूळ कागदपत्र का मागता? आता तुम्ही जे मूळ मला साहेबांनी सांगितलं ते मूळ कागदपत्र आणते ते फक्त आपण बघून घ्या. मूळ कागदपत्र दाखवून दाखवा तुम्हाला कोणचं पाहिजे पहिलं कागदपत्र कोणतं पाहिजे. जे तुम्ही डॉक्युमेंट तिथं दिलेले आहे जे काही तुमचे जे असेल ज्या आपण हे तुम्ही बघा. याच्यामध्ये आम्ही कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र समितीला जे कागद दिले ते सगळे कागदपत्र याच्यात आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळे मूळ कागदपत्र दाखवतो. मुळात हे आपण जे सर्टिफिकेट काढतो हां. याचे मूळ कागदपत्र सर्टिफिकेट नकला आपण तुम्हाला देतो. ते सगळं ऑनलाईन असतात ना. हो ऑनलाईन दिले तरी जमा होतात. ऑलरेडी ते सर्टिफिकेट तुम्हीच दिलेलं आहे. सर तिथं सगळ्यात आधी बर्थ सर्टिफिकेट लावलेलं आहे. हो काय. हे बर्थ सर्टिफिकेट आहे, तुम्ही व्हेरीफाय करू शकता. हे बर्थ सर्टिफिकेट आहे ते आणि हे तुम्ही मॅच करून बघू शकता. तुमच्याजवळ आहे हे झेरॉक्स आहे हो, आणि हे मूळ आहे. तुम्ही हे व्हेरीफाय करू शकता, त्याचे तारीख वगैरे सगळं तुम्ही बघून घेऊ शकता. जे जे सबमिट केलं ते सगळं दाखवतो.
पेन्शन पेपर हां हे तुम्हाला काढून दाखवतो. हे तुम्हाला कसं दिसणार नाही. 2 मिनिटं द्या. हे आपण त्यांच्या आजोबाचं कुठे लावलेलं. आजोबा कधी इकडे कधीपासून आहे आता त्याच्यावर तारीख आहे 1949 तिथं अपॉइंट झालेले आहेत. हा याच्यावर रिटायरमेंट तारीख पण आहे. डेट ऑफ अपॉइंटमेंट पण आहे. अपॉइंटमेंट 16/7 एकोणपन्नास. जन्मतारीख 1984 हां आणि रेल्वेमध्ये 49 ते आजोबांपासून ते येते त्याच्या आजोबांपासून इकडे वडिलांची सर्विस झाली. आणि 1983ला ते रिटायर रिटायर. आणि हे त्यांच्या वडिलांचं नोटेड करून द्या. नोटिंग करून इथे 16/7/1949 रेल्वे बसा ना नोटेड करून इज अपॉइंटेड 16/7/1949 16 जुलै 1949 हो. प्रेमचंद काय म्हणते? प्रेमनाथ कमल प्रसाद कांताप्रसाद गोड. रिटायर ते 4/2/1992 जो त्यांचं वास्तव 1949 इथं होतं. काय रिटायर किती 82 ला झालं. 4/2/82. हे त्यांचं मला वाटतं प्रमाणपत्र आहे. हां रेल्वेचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट आहे. हे त्यांच्या वडिलांचं आहे. अच्छा म्हणजे कोणाचं? यांच्या वडिलांचं. याच्यामध्ये स्पष्ट बनवलं ते शेड्यूल कास्ट म्हणून. त्यांच्या वडिलांचा जन्म इथेच झाला. त्याच्यानंतर त्यांचे सगळे काही डॉक्युमेंट इथेच मिळाले. इथेच शिक्षण झालं. सगळं काही झालं. इथंच नोकरी लागली. इथंच रिटायर झाले. अच्छा म्हणजे वडील इथंच हां हो. आणि कास्ट सर्टिफिकेट घेताना आम्ही हेच डॉक्युमेंट लावले सगळे. त्याच्यानंतर हे त्यांच्या काकाचं आहे सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट. हे सुद्धा लावलेलं आहे आम्ही. हे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांच्या काकाचं. हे त्यांच्या भाऊचं आहे. त्यांच्यापेक्षा मोठं आहे. मोठं आहे. ललित हां हे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे. 2007ला मिळालं. हां 2007ला मिळाले. इथलं हो इथलंच आहे. दोघे सर्टिफिकेट हां दोघे सर्टिफिकेट इथलेच. हे जे काकांना मिळालेलं आहे हो हो दोघे इथलेच. काकांना मिळालेलं आहे त्यांच्या नंतर हे मला वाटतं भावाला आहे. हां आणि हा त्यांच्या भाऊचा रहिवास दाखला आहे. हो. इथला डोमेसिल. हे लिहून घ्या तुम्ही कासाचा हा दाखला काकांचा आहे वाटतं. नाही. भगवती प्रेमनाथ हां त्यांच्या हां काका आहेत त्यांचे. ठीक. मी फक्त व्हेरीफाय करणार सरांना सगळं सांगणार. हो आणि त्याच्यानंतर मग सर आणि तुमचे जे 3 प्रश्न जे आहेत म्हणजे विचारलेले आहेत ज्यांनी
याच्याविषयी विचारणा केली. त्यांच्या रहिवासी जर तुम्हाला पुरावे लागले तर हे इतक्या वर्षापासून ते भाड्याने राहत आहेत सगळे. हे सगळे पावत्या त्यांच्या भाड्याचे आम्ही आणलेले आहेत. हे ते इतक्या वर्षापासून इथं राहतात म्हणून. सगळ्यात जुनी पावती 1963ची आहे, कारण त्याच्या एवढी जुन्या पावत्या आम्हाला सापडल्या. हा म्हणजे तुमच्या माहितीसाठी पुरावा म्हणून आम्ही दिला की बाबा इथं ते इतक्याच वर्षापासून राहतात. आज 63 जरी म्हटलं तर 26 60-70 वर्ष ते 50च्या आसपास झालेले आहेत. अजून त्याच्या आधी जे आहेत ते इथं होतेच असे. हां, इथं अपॉइंट झालेलं असतो तुम्हाला मुद्दा होता तो तेवढी सरकार झालं सर्व व्हेरिफिकेशन. आम्ही तुमचे जे 3 मुद्दे तेही सरांना सांगतो हो. की त्यांनी 3 मुद्द्यांमध्ये विचारणा केलेली आहे की ऑलरेडी त्यांनी नका मागितलं. ज्यांनी तक्रार केली ती आज तिथं हजर झाले नाही हां. आणि त्यांनी कशाकरता मागितलेलं आहे, उद्देश त्यांचा नाही. उद्देश काय आहे तो करतो सरांना. हां, ठीक. त्या नकला आपल्याला मागितलेलं आम्हाला नाही मागितलं. आणि सर विशेष म्हणजे ह्या सगळ्या आम्ही रायटिंगमध्ये ऑलरेडी तुम्हाला लेखी सांगितलेले विषय. हां, ठीक आहे. चालेल, ठीक आहे. ओके. धन्यवाद. आज या ठिकाणी तारीख होती आणि आपण आलेलो आहात, काय सांगाल? आम्ही आज तारखेला 10 वाजेपासून उमेदवारांना आम्ही सर्व भेटण्यासाठी आलेलो होतो लोक इथे. साहेबांची गैरहजेरी होती. साहेबांना फोन लावल्यावर साहेबांनी सांगितलं की मी नायब तहसीलदारांना सांगतो. नायब तहसीलदाराशी आम्ही बोलून ज्यांनी ते कागद मागितलेले होते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व कागद ओरिजिनल त्यांना दाखवलं आणि त्यांनी ते व्हेरीफाय केले. आणि आता बघू साहेब पुढे काय करतात. वारंवार जात प्रमाणपत्र कागदपत्राला धरून त्रास दिला जातो आणि आज ती तारीख होती. कणखरपणे उत्तर आपण दिलेलं आहे, मागणी केलेली आहे. समोरचा जो मागणी करणार तो त्या ठिकाणी हजर राहत नाही आहे, काय सांगाल? ही घटना गेल्या 10-12 दिवसापासून सुरू आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जेव्हा त्यांनी बोलवलं त्यावेळेस आम्ही या ठिकाणी हजर राहिलो आणि तक्रारदार एकदाही या ठिकाणी हजर राहिला नाही. आम्ही आधार कार्ड, इलेक्शन कार्ड तक्रारदाराचे मागितले. हा माणूस जिवंत आहे, हयात आहे की नाही आहे, परंतु याबाबत आम्हाला कोणतंही पत्र त्यांच्या माध्यमातून DYSP डेप्युटी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं नाही आणि त्यांनी कोणत्या प्रकारचं उत्तरही आम्हाला दिलं नाही. आम्ही त्या माणसाला शोधतोय की तो माणूस तक्रारदार कोण आहे, तो माणूसच दिसत नाही. दरवेळेस तो गैरहजर असून आम्हाला वारंवार त्रास दिला जातो की तुम्ही मूळ कागदपत्र द्या, परंतु असं आहे की जर त्या ठिकाणी नकला मागितल्या आहेत तर मग मूळ कागदपत्राची गरज नाही. पण तरीसुद्धा आम्ही सगळे मूळ कागदपत्र 10 वाजेपासून आम्ही या ठिकाणी वकील साहेबांच्या माध्यमातून आमच्या नगराध्यक्ष मॅडम यांच्यासोबत येऊन या ठिकाणी हजर आहोत. परंतु साहेब या ठिकाणी नसल्यामुळे आम्ही साहेबांना फोन लावल्यावर वकील साहेबांनी फोन लावला, त्या ठिकाणी विचारणा झाली आणि त्यांनी आम्हाला विनंती साहेबाला भेटण्याला सांगितलं. आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांना दाखवले, त्यांनी व्हेरीफाय केले आणि आम्हाला त्यांनी ते परत दिले. सगळे डॉक्युमेंट 1949 पासून आम्ही त्यांना सगळे पुरावे या ठिकाणी रहिवास पुराव्यापासून सगळे दाखवलेले आहेत. आम्ही सत्य आहोत आणि सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे. जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, परंतु निव्वळ एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून मला या ठिकाणी आमच्या ताईला आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रास दिला जातोय. हा त्रास भुसावळच्या जनतेला कळला पाहिजे आणि ह्या त्रासाचा किती त्यांना पुढे परिणाम भोगावा लागेल हे त्यांना आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. दिवे आम्ही
subscribe now and press the bell icon. Never miss an update.